नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2023 अंतर्गत डिसेंबर 2023 या महिन्यातील अतिशय महत्त्वाचे असे 300 प्रश्न पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF च्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे नीना सिंह। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत नीना सिंह। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे रेवंत रेड्डी। तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रो कधीपर्यंत पहिला भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाठवणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2040 पर्यंत इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाठवणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भूतानने भारतातील कोणत्या राज्याच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय शहर बांधण्याची घोषणा केली आहे? तर भारतातील आसाम या राज्याच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय शहर बांधण्याची नुकतीच भूतानने घोषणा केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताने कोणत्या देशाच्या ऑकलंड शहरात महावाणिज्य दूतावास उघडण्यास मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे न्यूझीलंड। तर डिसेंबर 2023 मध्ये भारताने न्यूझीलंड देशाच्या ऑकलंड शहरात महावाणिज्य दूतावास उघडण्यास मान्यता दिली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम। अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय हवाई दलाचे महासंचालक कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एअर मार्शल मकरंद रानडे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लीजन ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ललितांबिका। तर 2023 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द लीजन ऑफ ऑनरने ललितांबिका यांना सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स 2024 साठी 2 प्लॅन्स घेऊन आलेलो आहोत। तर या प्लॅन मध्ये आपण इयरली प्लॅन आणि मंथली प्लॅन असणार आहे। तर इयरली प्लॅन हा 251 रुपयांचा असणार आहे। यामध्ये आपल्याला डेली PDF करंट अफेअर्सची, वीकली रिव्हिजन PDF, मंथली वन लाइनर PDF आणि हे सर्व PDF आपल्याला स्पर्धा अभ्यास या ॲपवरती उपलब्ध होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या PDFचा कंटेंट कसा आहे ते बघण्यासाठी तुम्ही स्पर्धा अभ्यास या ॲपवरती PDF बघू शकतात। या ॲपवरती आपण डिसेंबर 2023 मधील सर्व PDF अपलोड केलेले आहेत। चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्लासिक इम्पिरियल हे लक्झरी जहाज कोणत्या राज्यात लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ। तर क्लासिक इम्पिरियल हे लक्झरी जहाज केरळ या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच लॉन्च करण्यात आलेले भारतातील पहिले ऑन डिमांड ब्लड लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ब्लड प्लस। नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे नाव बदलून नवीन नाव काय केले आहे? तर चंद्रनगर असे उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचे नवीन नाव करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सियाचीन ग्लेशियरवर प्रथमच कोणाला महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कॅप्टन फातिमा वसीम। सियाचीन ग्लेशियरवर प्रथमच महिला वैद्यकीय अधिकारी म्हणून कॅप्टन फातिमा वसीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा कोठे बांधण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हुरून सेल्फ मेड एंटरप्रेन्योर्स लिस्ट 2023 मध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर राधाकिशन दमानी हे हुरून सेल्फ मेड एंटरप्रेन्योर्स लिस्ट 2023 मध्ये प्रथम क्रमांकावर आहेत। तर राधाकिशन दमानी ही कोणत्या संस्थेची संबंधित आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चंदीगड। तर देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन चंदीगड येथे करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणातील उत्कृष्ट योगदानासाठी वाईस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सफिना हुसेन यांना शिक्षणातील उत्कृष्ट योगदानासाठी वाईस पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सर्वेक्षणानुसार राहण्यासाठी जगातील सर्वात महागडे शहर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिंगापूर आणि ज्युरिक। तर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या सर्वेक्षणानुसार राहण्यासाठी जगातील सर्वात महागडे शहरांमध्ये 2 शहरांचा समावेश आहे, तर सिंगापूर आणि ज्युरिक। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
कोणत्या संस्थेने फास्टर 2.0 पोर्टल जारी केले? तर याचे योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 5व्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर तिरुअनंतपुरम केरळ येथे 5व्या जागतिक आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 49वा. तर जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक आहे 49वा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी कोणत्या राज्यात हॉर्नबिल फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे नागालँड. तर दरवर्षी नागालँड राज्यात हॉर्नबिल फेस्टिवलचे आयोजन डिसेंबर महिन्यामध्ये करण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IDRCL चे अध्यक्ष कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नारायण शेषाद्री. तर IDRCL चे नवीन अध्यक्ष बनले आहेत नारायण शेषाद्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपो 2030 जागतिक मेळा कोणत्या शहरात आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे रियाद, सौदी अरेबिया. तर सौदी अरेबिया येथील रियाद येथे एक्सपो 2023 जागतिक मेळा आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेल्वे रुळांवर हत्तींमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते तंत्रज्ञान आणले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गजराज सुरक्षा. रेल्वे रुळांवर हत्तींमुळे होणारे जे अपघात आहे ते रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने गजराज सुरक्षा हे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रीन टेक पर्यावरण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर NTPC बोंगईगाव या प्लॅन्टला ग्रीन टेक पर्यावरण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय सशस्त्र दलात भारताची पहिली महिला सहाय्यक म्हणजेच ADC म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मनीषा पादी. तर भारतीय सशस्त्र दलात भारताची पहिली महिला सहाय्यक म्हणून मनीषा पादी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर R वैशाली ही भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर बनली आहे. तसेच R वैशाली आणि R प्रज्ञानंद हे ग्रँडमास्टर बनणारे पहिलेच बहीण भाऊची जोडी बनलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री क्यूब कोठे सुरू करण्यात आले आहे? तर गुरुग्राम हरियाणा येथे. तर हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री क्यूब सुरू करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रेंच साहित्यिक सन्मान नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्शिया सत्तार. फ्रेंच साहित्यिक सन्मान नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स 2023 ने अर्शिया सत्तार यांना सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओडिशा संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर भुवनेश्वर येथे ओडिशा संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज बांधण्याची घोषणा केली आहे? तर अमेरिका या देशाने नुकतेच जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज बांधण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कांचन देवी. भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत कांचन देवी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सय्यद मोदी इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे लखनौ. सय्यद मोदी इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन लखनौ येथे करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर आर्मेनिया येथे IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 35वा जिमी जॉर्ज पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर श्रीशंकर याला 35वा जिमी जॉर्ज पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर त्याला हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर लांब उडीसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियाई पॅरालिम्पिक समिती पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा किताब कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शीतल देवी. तर आशियाई पॅरालिम्पिक समिती पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा किताब तिरंदाज शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कॅप्टन गीतिका कौल.
जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात होणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण आहे? तर कॅप्टन गीतिका कौल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर कोणत्या देशाची पुन्हा निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत. तर आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर भारत या देशाची पुन्हा निवड झालेली आहे आणि भारत हा देश 2 वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेवर निवड झालेला देश असणार आहे. तर तो 2 वर्ष अध्यक्ष म्हणून असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 7व्या मिलिटरी लिटरेचर फेस्टिवलचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर चंदीगड येथे 7व्या मिलिटरी लिटरेचर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समृद्धी कॉन्क्लेव्ह नावाची डीप टेक स्टार्टअप प्रमोशन मोहीम कोठे सुरू करण्यात आली आहे? तर IIT रोपर येथे समृद्धी कॉन्क्लेव्ह नावाची डीप टेक स्टार्टअप प्रमोशन मोहीम सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑक्सफर्ड डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर 2023 कोणता वर्ड बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रीज. तर रीज हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर 2023 बनलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्ब्सच्या आशियातील हिरोज ऑफ फिलॉन्थ्रॉपी यादीत कोणत्या 3 भारतीय उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नंदन नीलकणी, KP सिंग आणि निखिल कामत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेलंगणा राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रवी गुप्ता यांची तेलंगणा राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठी प्रायोगिक तत्वावरील अणुभट्टी कोठे सुरू करण्यात आली आहे? तर जपान या देशामध्ये जगातील सर्वात मोठी प्रायोगिक तत्वावरील अणुभट्टी सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले आहे? तर रणबीर सिंग या भारतीय अभिनेत्याला रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, BBCचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर समीर शाह, भारताचे समीर शाह हे BBCचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 6व्या आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर डेहराडून, उत्तराखंड. 6व्या आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे आयोजन डिसेंबर 2023 मध्ये डेहराडून, उत्तराखंड येथे करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मंगळावर मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती ह्या मंगळावर मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय व्यक्ती तसेच पहिल्या भारतीय महिलाही बनल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवीन नौदल उपप्रमुख कोण बनले आहे? तर व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे नवीन नौदल उपप्रमुख बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ग्राम मंच अनुप्रयोग सुरू केला आहे? तर पंचायती राज मंत्रालयाने ग्राम मंच हा अनुप्रयोग सुरू केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सलग 5व्यांदा कोणत्या भारतीय महिलेचे समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन. तर फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सलग 5व्यांदा भारतीय महिला म्हणजेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर फोर्ब्सच्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत आणखीन 3 महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्या 3 महिला कोण ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने पांजोखरा गावाचे नाव बदलून पांजोखरा साहिब असे केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिझोरामचे नवे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर लाल दुहोमा हे मिझोरामचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारतीय नौदलाला कोणते आतापर्यंतचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज मिळाले आहे? तर संध्याक. भारतीय नौदलाला आतापर्यंतचे सर्वात मोठे मिळालेले सर्वेक्षण जहाज आहे संध्याक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गरबा. तर युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत गरबा या नृत्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर गरबा हे नृत्य गुजरात राज्याचे लोकनृत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकेला सिंगापूरच्या सर्वोच्च कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर मीरा चंद या भारतीय वंशाच्या लेखिकेला सिंगापूरच्या सर्वोच्च कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका दिवसात 18 उत्पादनांना GI टॅग मिळणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर उत्तराखंड. एका दिवसात 18 उत्पादनांना GI टॅग मिळणारे देशातील पहिले राज्य आहे उत्तराखंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जयपूर वॅक्स म्युझियम मध्ये डिसेंबर 2023 मध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर
BR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर 6 डिसेंबर रोजी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जयपूर वॅक्स म्युझियममध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर जय शहा यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर 2023 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेमिनी AI कोणी लॉन्च केला आहे? तर गुगलने जेमिनी AI लॉन्च केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, S&Pच्या अहवालानुसार कधीपर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल? तर याचे योग्य उत्तर आहे 2030 पर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRBच्या आकडेवारीनुसार महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर कोणते आहे? तर दिल्ली हे शहर NCRBच्या आकडेवारीनुसार महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर विष्णू देवसाई हे छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेरा गाव मेरी धरोहर प्रकल्प भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाने मेरा गाव मेरी धरोहर प्रकल्प सुरू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवेन पारेख यांची डिसेंबर 2023 मध्ये इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यातील लकाडोंग हळदीला GI टॅग मिळाला आहे? तर मेघालय या राज्यातील लकाडोंग हळदीला GI टॅग देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, QS जागतिक विद्यापीठ शाश्वतता क्रमवारीत कोणते विद्यापीठ अव्वल क्रमांकावर राहिले आहे? तर युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो. QS जागतिक विद्यापीठ शाश्वतता क्रमवारीत युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो हे विद्यापीठ अव्वल क्रमांकावर राहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच 91वी इंटरपोल महासभा कोठे आयोजित करण्यात आली? तर व्हिएन्ना येथे 91वी इंटरपोल महासभा आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील अमृत वृक्ष चळवळीला 9 श्रेणींमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाले आहे? तर आसाम या राज्यातील अमृत वृक्ष चळवळीला 9 श्रेणींमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिला एक्स-रे पॉलरीमीटर सॅटेलाइट म्हणजेच एक्सपोसॅट कोणती संस्था प्रक्षेपित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र सरकार कोणत्या मिशनांतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व राज्यांमध्ये महिला न्यायालय स्थापन करणार आहे? तर मिशन शक्ती अंतर्गत केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने सर्व राज्यांमध्ये महिला न्यायालय स्थापन करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरणसाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रशांत अग्रवाल. तर सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रशांत अग्रवाल यांना राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर टेलर स्विफ्ट यांची टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 म्हणून निवड झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच COP28 मध्ये वनीकरणाच्या प्रयत्नांसाठी कोणत्या राज्याला आंतरराष्ट्रीय सन्मान देण्यात आला? तर बिहार या राज्याला COP28 मध्ये वनीकरणाच्या प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 18व्या पुरुष क्लब व्हॉलीबॉल जागतिक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बेंगळुरू येथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, न्यू इंडिया का सामवेद हे पुस्तक भारतीय संविधानावरील कोणाच्या भाषणांचे संकलन आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे अध्यक्ष कोण बनले आहे? तर राजीव आनंद हे मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 82वी इंडियन रोड काँग्रेस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे गांधीनगर. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने कालाजार नष्ट केले? तर बांगलादेश या देशाने डिसेंबर 2023 मध्येच घोषित केले की त्यांनी कालाजार नष्ट केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाटा मोटर्सने आपला 4था स्क्रॅपिंग प्लांट कोणत्या राज्यात स्थापन केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चंदीगड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2023 कोणाला निवडण्यात आले आहे? तर लिओनेल मेसी याला टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2023 निवडण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच झालेल्या COP28 समिटमध्ये कोणाला हरित विद्यापीठाचा पुरस्कार देण्यात आला आहे? तर IIT मंडी या विद्यापीठाला COP28 समिटमध्ये हरित विद्यापीठाचा पुरस्कार देण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, US स्टेट डिपार्टमेंटने कोणाला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन घोषित केले आहे? तर निखिल डे यांना US स्टेट डिपार्टमेंटने आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन म्हणून घोषित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉर्निंग कन्सल्टच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NCRB अहवाल 2022 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? तर कोलकाता हे शहर NCRB अहवाल 2022 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. तर कोलकाता हे शहर सलग तिसऱ्यांदा भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक प्रदूषण क्रमवारीत कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर लाहोर हे शहर जागतिक प्रदूषण क्रमवारीत अव्वल स्थानावरती राहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर 7वे आहे. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान 7वे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाईन परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नेक्स्ट क्वेश्चन, PM मोदींनी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे उद्घाटन कोठे केले? तर डेहराडून येथे PM मोदींनी उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे उद्घाटन डिसेंबर 2023 मध्ये केले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारत सरकारने कोणत्या देशातून 75 भारतीय सैनिकांना माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मालदीव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर मुंबई येथे ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल 2023 चे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, COP28 मध्ये कशाचा वापर थांबवण्यास भारत सहमत नाही? तर कोळसा. तर भारताचे जे ऊर्जा आहे ते कोळशावरतीच अवलंबून आहे, म्हणून भारताने कोळसा वापरण्यास थांबवण्यास सहमत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम मॅगझिनने CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? तर सॅम ऑल्टमन यांची टाइम मॅगझिनने CEO ऑफ द इयर म्हणून निवड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनिसेफ ग्रीन रायझिंग उपक्रम कोणासोबत सुरू करणार आहे? तर भारत या देशासोबत युनिसेफ ग्रीन रायझिंग उपक्रम सुरू करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेबा अन ॲक्सिडेंटल सुपर हिरो ही कादंबरी कोणत्या अभिनेत्रीने लिहिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हुमा कुरेशी. तर जेबा अन ॲक्सिडेंटल सुपर हिरो ही कादंबरी हुमा कुरेशी या हिंदी अभिनेत्रीने लिहिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? तर प्रेरणा देवस्थळी ही भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी बनली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतीय लष्कर आणि आसियान सैन्यामध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला? तर टेबल टॉप. तर डिसेंबर 2023 मध्ये भारतीय लष्कर आणि आसियान सैन्यांमध्ये टेबल टॉप हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या क्रास्नोयार्क आणि सम्राट अलेक्झांडर तिसरा कोणत्या देशाने लॉन्च केल्या आहेत? तर रशिया या देशाने अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या क्रास्नोयार्क आणि सम्राट अलेक्झांडर तिसरा ह्या लॉन्च केलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर सोनिया त्रिखा कोणत्या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या सदस्य बनल्या आहेत? तर हरियाणा या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्य बनल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये BCCIने कोणत्या माजी भारतीय कर्णधाराची जर्सी निवृत्त केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. तर डिसेंबर 2023 मध्ये BCCIने महेंद्रसिंग धोनी या माजी भारतीय कर्णधाराची 7 नंबरची जर्सी निवृत्त केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे? तर व्हॉल्वो कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणाची 2023 साठी पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे? तर दिया मिर्झा हिची 2023 साठी पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल स्थान पटकावले आहे? तर महाराष्ट्र या राज्याने अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच भारतातील कोणती सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट लॉन्च करण्यात आली आहे? तर बॅराकुडा ही भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट लॉन्च करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिला 6 लेनचा स्टील स्लॅगर आधारित रस्ता कोठे बांधण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुरत आणि हा रस्ता नॅशनल हायवे 10 ला जोडतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
गुजरातमधील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर सुरत विमानतळ. नेक्स्ट क्वेश्चन, रेझिलिएंट इंडिया हाऊ मोदी ट्रान्सफॉर्म इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडाईम हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे? तर पुष्कर सिंह धामी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिला प्रीमियर लीगच्या सीझन 2 मधील सर्वात महागडी भारतीय खेळाडू कोण आहे? तर काशवी गौतम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य पुरस्कार जिंकला आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य पुरस्कार 2023 जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन कोठे उभारले आहे? तर अहमदाबाद गुजरात येथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणाची जागतिक रेडिओ कम्युनिकेशन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर मोहम्मद अल रामसी. तर जागतिक रेडिओ कम्युनिकेशन परिषदेच्या अध्यक्षपदी मोहम्मद अल रामसी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणाला आशिया पॅसिफिक कॉपीराइट एज्युकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर सिद्धार्थ रॉय कपूर हे बॉलिवूडचे दिग्दर्शक आहेत, त्यांना अलीकडेच आशिया पॅसिफिक कॉपीराइट एज्युकेटर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलंडचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर डोनाल्ड टस्क. पोलंडचे नवीन पंतप्रधान आहेत डोनाल्ड टस्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 फिफा अंडर 17 विश्वचषक कोणी जिंकला आहे? तर जर्मनी या देशाने 2023 फिफा अंडर 17 विश्वकप जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 19व्या इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्समध्ये आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ग्रँड इंडिया पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे उत्तर आहे इस्रो आणि चंद्रयान-3 टीम. तर चंद्रयान-3 टीम आणि इस्रो यांना चंद्रयान-3च्या यशासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 33वा व्यास सन्मान कोणाला देण्यात येणार आहे? तर पुष्पा भारती यांना 33वा व्यास सन्मान देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर भुवनेश्वर येथे भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विनबॅक्स 23 सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर व्हिएतनाम आणि भारत या देशांमध्ये 2023 मध्ये विनबॅक्स हा सराव आयोजित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील पहिल्या 4थ्या पिढीच्या अणुभट्टीचे अनावरण कोणत्या देशाने केले? तर चीन या देशाने जगातील पहिल्या 4थ्या पिढीच्या अणुभट्टीचे अनावरण केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी कोणती बनली आहे? तर ITC लिमिटेड ही जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये मुंबई किनारपट्टीवर प्रस्थान सरावाचे आयोजन कोणी केले? तर भारतीय नौदलाने डिसेंबर 2023 मध्ये मुंबई किनारपट्टीवर प्रस्थान या सरावाचे आयोजन केले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्विगी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आनंद कृपालू हे स्विगी इंडियाचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीती आयोगाने जाहीर केलेल्या आकांक्षी म्हणजेच एक्सप्रेशनल ब्लॉक कार्यक्रमात कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे? तर याचे प्रथम स्थान मिळालेले आहे तिरियानी कुमुराम भीम ब्लॉक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाल रिनपुई कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत? तर मिझोराम या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री कोण बनलेल्या आहेत? तर लाल रिनपुई. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुवाहाटी मास्टर्स 2023 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जोहनस सॉट मार्सिलिनो याने गुवाहाटी मास्टर्स 2023 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी शार अमरताला तोरग्या हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये दरवर्षी शार अमरत्याला तोरग्या हा उत्सव साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर फ्रान्स या देशामध्ये तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते असणार आहे? तर वाराणसी हे शहर देशातील पहिले भिकारीमुक्त शहर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर याची योग्य उत्तर आहे जितेश जॉन. तर कोणत्या देशाच्या NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर अफगाणिस्तान या देशाच्या NGOला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या माजी क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे सुरेश रैना. तर सुरेश रैना या माजी क्रिकेटपटूची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर कबीर बेदी या बॉलिवूड अभिनेत्याला इटलीचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरोग्य सेवा संप्रेषणातील उत्कृष्ट योगदानाबद्दल अलीकडेच PRSI राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर सुगंधी सुंदरराजन यांना PRSI राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचा 2023चा दिवाळी पॉवर ऑफ वन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बान की मून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विकसित भारत 2047 व्हॉइस ऑफ यूथ हा उपक्रम कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आला? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच विकसित भारत 2047 व्हॉइस ऑफ यूथ हा उपक्रम लॉन्च केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील कोणत्या राज्याचे शिष्टमंडळ जाणार आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याचे शिष्टमंडळ दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे आणि भारतातील पहिल्यांदाच एखाद्या राज्याचे शिष्टमंडळ या फोरम मध्ये सहभागी होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 मध्ये भारतात गुगलवरती सर्वाधिक शोधण्यात आलेला विषय कोणता आहे? तर चांद्रयान 3. तर 2023 मध्ये भारतात गुगलवरती सर्वाधिक शोधण्यात विषय आलेला आहे चांद्रयान 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, HDFC लाईफच्या कोणत्या मोहिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे? तर इन्शुअर इंडिया या मोहिमेची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय टेनिसपटूचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे? तर विजय अमृतराज आणि लिएंडर पेस या भारतीय टेनिसपटूंचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सर सर्वेक्षणाच्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग सिटी इंडेक्स 2023 मध्ये कोण अव्वल आहे? तर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्स मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 4थ्या क्रमांकावर आहे. तर जागतिक स्टार्टअप फंडिंग इंडेक्स मध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2024 मध्ये कोणत्या देशात होणारी क्वाड समिट पुढे ढकलण्यात आली आहे? तर भारत या देशामध्ये जानेवारी 2024 मध्ये होणारी क्वाड समिट पुढे ढकलण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जॅस्पर चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाला जॅस्पर चक्रीवादळाने प्रभावित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नारी शक्ती बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केले आहे? तर बँक ऑफ इंडियाने नारी शक्ती बचत खाते सुरू केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्रांनी 10 वर्षांनंतर कोणत्या देशातील शांतता मोहीम संपवली आहे? तर माली या देशातील शांतता मोहीम ही संयुक्त राष्ट्रांनी 10 वर्षांनंतर संपवलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या क्रिकेटपटूसाठी BCCIने अर्जुन पुरस्काराची शिफारस केली आहे? तर मोहम्मद शमी या क्रिकेटपटूसाठी BCCIने अर्जुन पुरस्काराची शिफारस केली होती आणि भारत सरकारने मोहम्मद शमी याला अर्जुन पुरस्कारासाठी नियुक्त केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? तर 29वी. तर डिसेंबर 2023 मध्ये कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 29वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 कोणी जिंकले? तर जर्मनी या देशाने FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणी स्वदेशी हाय स्पीड फ्लाइंग विंगची यशस्वी चाचणी केली आहे? तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले AI मॉडेल कृत्रिम कोणी लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भाविश अग्रवाल, ओला. तर ओला कंपनीचे अध्यक्ष किंवा संस्थापक भाविश अग्रवाल यांनी
भारतातील पहिले AI मॉडेल कृत्रिम हे लॉन्च केले आहे? नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वे करार संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे? तर मालदीव या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वे करार संपुष्टात आणल्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महालक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये महालक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर ही योजना कशा संदर्भात आहे? तर सर्व महिला, मुली आणि ट्रान्सजेंडर यांना ST बसमध्ये मोफत प्रवास देण्यासंदर्भात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NCRB नुसार अन्न भेसळीच्या बाबतीत कोणते शहर आघाडीवर आहे? तर हैदराबाद हे शहर NCRBच्या नुसार अन्न भेसळीच्या बाबतीत आघाडीवरील शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, UWW रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर अंतिम पंगाल हिची निवड रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिस इंडिया USA 2023 चा खिताब कोणी जिंकला आहे? तर रिज्युअल मैनी हिने मिस इंडिया USA 2023 चा खिताब जिंकला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जलद हल्लाक्राफ्ट INS तरमुगली कोणत्या नौदल डॉकयार्डवर कार्यान्वित करण्यात आली आहे? तर विशाखापट्टणम डॉकयार्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश जगातील सर्वात जास्त अप्पू उत्पादक देश बनला आहे? तर म्यानमार हा देश जगातील सर्वात जास्त अप्पू उत्पादक देश बनला आहे. तर म्यानमार या देशाने यासाठी अफगाणिस्तानला मागे सोडलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने जगभरातील पर्यटकांसाठी विजामुक्त प्रवेश सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर केनिया या देशाने डिसेंबर 2023 मध्ये जगभरातील पर्यटकांसाठी विजामुक्त प्रवेश देण्याची घोषणा केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भगवंत मान सरकार तुहाडेद्वारे योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंजाब. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये संसदेतील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे? तर अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023 मध्ये संसदेतील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चीनने कोणत्या देशासोबत मिस्रसॅट-2 उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर इजिप्त. चीन आणि इजिप्त या दोन्ही देशांनी मिळून मिस्रसॅट-2 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, COP29 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर अझरबैजान या देशामध्ये COP29 चे आयोजन करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 मध्ये गुगलच्या टॉप 10 ट्रेडिंग ॲथलीट्सच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे? तर शुभमन गिल. तर 2023 मध्ये गुगलच्या टॉप 10 ट्रेंडिंग ॲथलीट्सच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे शुभमन गिल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर डॅनियल बेरनबॉइम आणि अली अबू अव्वाद यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर फेथ किपियागॉन आणि नोहा लायल्स या दोघांना जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेजस लढाऊ विमानाचा पहिला स्क्वॉड्रन कोणत्या राज्यातील नल हवाई तळावरती तैनात करण्यात येणार आहे? तर राजस्थान या राज्यातील नल हवाई तळावरती तेजस लढाऊ विमानाचा पहिला स्क्वॉड्रन तैनात करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्मवीर चक्र पदक 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार यांना कर्मवीर चक्र पदक 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे? तर नितीन सहानी या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हैदराबाद पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KS रेड्डी हे हैदराबाद पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वाधिक पगाराचे CEO कोण ठरले आहेत? तर थियरी डेलापोर्ट हे विप्रोचे CEO भारतातील सर्वाधिक पगाराचे CEO ठरले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले? तर वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अनुराग सिंग ठाकूर यांनी प्रथम खेलो इंडिया पॅरा गेम्सचे उद्घाटन कोठे केले आहे? तर नवी दिल्ली येथे अनुराग सिंग ठाकूर यांनी प्रथम खेलो इंडिया पॅरा गेम्सचे उद्घाटन केलेले आहे. तर या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रथम खेलो इंडिया पॅरा गेम्स कोठे झालेले आहेत? तर नवी दिल्ली येथे प्रथम खेलो इंडिया गेम्स झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात मोठ्या स्वरवेद ध्यान केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? तर वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात मोठ्या स्वरवेद ध्यान केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुरत डायमंड बोर्स या जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर सुरत, गुजरात येथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विजय हजारे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर हरियाणा या राज्याने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर रुबेन अझर यांची इस्रायल सरकारने भारतातील नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन फेस्टिवल 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर नवी दिल्ली येथे रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन फेस्टिवल 2023 चे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आसियान इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्ली येथे. नेक्स्ट आहे, पाण्यातून आर्सेनिक काढून टाकण्याचे अमृत तंत्रज्ञान अलीकडेच कोणी विकसित केले आहे? तर IIT मद्रास. तर पाण्यातून आर्सेनिक काढून टाकण्यासाठी अमृत तंत्रज्ञान IIT मद्रासने विकसित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीयाने नुकतेच अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्सन यशस्वीपणे चढले? तर याचे योग्य उत्तर आहे शेख हसन खान. तर केरळच्या शेख हसन खान यांनी अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्सन यशस्वीपणे पार केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय हवामान कार्यकर्त्याने COP28 शिखर परिषदेदरम्यान जीवाश्म इंधन वापरणे थांबवण्याची मागणी करत निषेध केला? तर याचे योग्य उत्तर आहे लिसीप्रिया कनगुजम. तर लिसीप्रिया कनगुजम या भारतीय हवामान कार्यकर्त्याने COP28 शिखर परिषदेदरम्यान जीवाश्म इंधन वापरणे थांबवण्याची मागणी करत निषेध केला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच डेकाकॉर्न बनणारा पहिला भारतीय ब्रँड कोणता ठरला आहे? तर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाच्या शासकाच्या निधनानंतर भारत सरकारने 1 दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला होता? तर याचे एक उत्तर आहे कुवेत. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांक कोणी मिळवला आहे? तर हरियाणा या राज्याने खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण बनला आहे? तर मिचेल स्टार्क हा IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाने भारतीय सशस्त्र दलातील 3 अधिकाऱ्यांना गोल्डन आउल अवॉर्ड प्रदान केला आहे? तर श्रीलंका या देशाने डिसेंबर 2023 मध्ये गोल्डन आउल अवॉर्ड देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संजीव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय कुस्ती महासंघ म्हणजेच WFI चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर संजय सिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, वादग्रस्त कुस्तीपटू आणि अध्यक्ष यांचे जे वाद चालू आहे त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघ हा बरखास्त करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुनो वन महोत्सवाची पहिली आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर मध्य प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे, BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? मेरी इरप्स हिला BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच एरिक्सन लुनर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर इस्रो या संस्थेला एरिक्सन लुनर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर फ्रान्स या देशाने जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर भुवनेश्वर येथे पहिली जागतिक ओडिया भाषा परिषद आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच नॅशनल जिओलॉजी डेटा कलेक्शन पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर प्रल्हाद जोशी यांनी नॅशनल जिओलॉजी डेटा कलेक्शन पोर्टल सुरू केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे? तर अमेरिका या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर म्हणजे जो बायडन यांच्यावरती डिसेंबर 2023 मध्ये महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा न्यायलोम प्राइज फॉर एज्युकेशन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सविता लाडगे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात निमोनियाचा सामना करण्यासाठी सास मोहीम 2023-24 सुरू करण्यात आली आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये निमोनियाचा सामना करण्यासाठी सास मोहीम 2023-24 सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आनंद विवाह कायदा लागू करण्यात आला आहे?
तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात शीख धर्मियांसाठी आनंद विवाह कायदा लागू करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले अस्थिमज्जा प्रत्यारोपण कोठे केले गेले? तर दिल्ली कंटोन्मेंटमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिले अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले गेले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलातर्फे आयोजित करण्यात आलेले ॲडमिरल्स कप 2023 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इटली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची पहिली हिवाळी वैज्ञानिक आर्टिक मोहीम कोणी सुरू केली? तर केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी भारताची पहिली हिवाळी वैज्ञानिक आर्टिक मोहीम डिसेंबर 2023 मध्ये सुरू केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणाची कुवेतचे प्रमुख किंवा अमीर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर शेख मेशाल यांची कुवेतचे प्रमुख किंवा अमीर म्हणून डिसेंबर 2023 मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणी मिशन अंटार्क्टिका सुरू केले आहे? तर अजय भट्ट यांनी मिशन अंटार्क्टिका सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 कोणत्या देशाच्या गासू किंवा सिंगाई प्रांतात 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला? तर चीन या देशामध्ये डिसेंबर 2023 मध्ये 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने कोणत्या नदीजोड प्रकल्पावर सहमती दर्शवली आहे? तर पार्वती कालीसिंध नदीजोड प्रकल्पाला मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने सहमती दर्शवली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अब्देल फतह अल सिसी तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर इजिप्त या देशाचे ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडर 19 आशिया कप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बांगलादेशाने अंडर 19 आशिया कप 2023 चे विजेतेपद जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटनपटूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच संयुक्त राष्ट्र महासभेने 2024 हे वर्ष कशाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर उंटांचे आंतरराष्ट्रीय वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना कोणत्या देशाने नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट सुवर्ण पदक प्रदान केले आहे? तर भूटान या देशाने डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हे सुवर्ण पदक प्रदान केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने 2023 चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे? तर हार्दिक सिंग यांची आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने 2023 चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून निवड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कारागृह महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर महेश्वर दयाल. कारागृह महासंचालक म्हणून महेश्वर दयाल यांनी पदभार स्वीकारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने कोणाला वर्ल्ड चॅम्पियन पुरस्कार 2023 ने सन्मानित केले आहे? तर नोवाक जोकोविच आणि आर्यना सबालेन्का यांना आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने वर्ल्ड चॅम्पियन पुरस्कार 2023 ने सन्मानित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये जल महोत्सव 2023 ची 8वी आवृत्ती कोठे सुरू झाली? तर खंडवा मध्य प्रदेश येथे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IPL लिलावात पहिल्यांदाच कोणत्या महिलेने लिलावकर्त्याची भूमिका साकारली आहे? तर मल्लिका सागर. तर IPL लिलाव 2023 मध्ये पहिल्यांदाच मल्लिका सागर हिने या महिलेने लिलावकर्त्याची भूमिका साकारली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 मध्ये कोणते राज्य भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले आहे? तर महाराष्ट्र हे राज्य 2023 मध्ये भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओमानच्या सुलतानने डिसेंबर 2023 मध्ये भारताला भेट दिली होती, त्यांचे नाव काय आहे? तर हैतम बिन तारिक. नेक्स्ट, एका वर्षात 100 दशलक्ष प्रवाशांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर इंडिगो. नेक्स्ट आहे, पहिल्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब कोणाला मिळाला आहे? तर सुमित अंतिल. तर भालाफेकपटू सुमित अंतिल याला पहिल्या दिव्यांग क्रीडा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा किताब मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जानेवारी 2024 मध्ये जागतिक आर्थिक मंचाची बैठक कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर स्वित्झर्लंड येथे. नेक्स्ट आहे, 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला आहे? तर मँचेस्टर सिटी या क्लबने 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये कोणते स्टेल्थ गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर भारतीय नौदलात सामील करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे INS इम्फाळ.
नेक्स्ट क्वेश्चन आहे BSE लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर प्रमोद अग्रवाल हे BSE लिमिटेडचे नवीन अध्यक्ष बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विश्वभारती विद्यापीठातील संशोधकांनी नवीन शोधलेल्या जीवाणूला कोणाच्या स्मरणार्थ पॅन्टोया टागोरी हे नाव दिले आहे? तर रवींद्रनाथ टागोर. नेक्स्ट आहे कोणत्या नेटवर्कने कार्तिक आर्यनला फुटबॉल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर सोनी स्पोर्ट्स या नेटवर्कने कार्तिक आर्यनला फुटबॉल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. नेक्स्ट आहे 26व्या राष्ट्रीय एकता व युवा नेतृत्व परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर इटानगर अरुणाचल प्रदेश येथे. तर अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथे 26व्या राष्ट्रीय एकता व युवा नेतृत्व परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मेडटेक मित्र उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी मेडटेक मित्र हा उपक्रम सुरू केला आहे. नेक्स्ट आहे मध्य प्रदेशात कोणता दिवस तबला दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर 25 डिसेंबर हा दिवस मध्य प्रदेश राज्यामध्ये तबला दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे देशातील पहिले AI कृत्रिम शहर कोठे बनवले जाणार आहे? तर लखनौ उत्तर प्रदेश. तर देशातील पहिले AI शहर उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ येथे बनवले जाणार आहे. नेक्स्ट आहे कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण असतील? तर CS राजन. नेक्स्ट आडुदम आंध्र क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आडुदम आंध्र क्रीडा स्पर्धा सुरू झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ICICI बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर संदीप बत्रा यांची ICICI बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे नवीन कोरोना स्ट्रेन JN1 हे व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून कोणी घोषित केले आहे? तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO. आणि भारतामध्ये JN1 हा व्हेरिएंट कोठे सापडलेला आहे? तर पहिल्यांदा केरळ या राज्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे? तर साक्षी मलिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्सची 6वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर तमिळनाडू या राज्यामध्ये 2024 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्सची 6वी आवृत्ती आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे डिसेंबर 2023 मध्ये कोणता देश ओपेक संघटनेतून बाहेर पडला आहे? तर अंगोला हे देश डिसेंबर 2023 मध्ये ओपेक या संघटनेतून बाहेर पडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच 1971च्या भारत पाक युद्धकाळातील लष्करी शौर्यासाठी कोणाला वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे? तर व्हाईस ॲडमिरल बेनॉय रॉय चौधरी यांना 1971च्या भारत पाक युद्धकाळातील लष्करी शौर्यासाठी वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे इंटरपोलने डिसेंबर 2023 मध्ये मानवी तस्करी विरुद्ध कोणती मोहीम सुरू केली आहे? तर ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2. नेक्स्ट भारतीय हवाई दलाने अस्त्रशक्ती 2023 या सरावादरम्यान कोणत्या स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर समर या स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील पहिले प्रगत बालरोग केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? तर लखनौ येथे. नेक्स्ट अखिल भारतीय फुटबॉल महासंघ म्हणजेच AIFF द्वारे प्रतिष्ठित एलिट 3 स्टार मानांकन कोणाला देण्यात आले आहे? तर झिंक फुटबॉल अकॅडमी. 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे असणार आहेत? तर फ्रान्स या देशाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या राज्यात पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये डिसेंबर 2023 मध्ये राज्यातील पहिली आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवा सुरू झाली आहे. डिसेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर कुरुक्षेत्र. नेक्स्ट आहे मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 कोणी जिंकली? तर गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठाने मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 जिंकलेली आहे. नेक्स्ट आहे जागतिक स्तरावर पहिल्यांदाच 25 किलोमीटर अंतरावर एकाच वेळी 4 लक्ष्य भेदण्याचा विक्रम भारताच्या कोणत्या क्षेपणास्त्राने केला आहे? तर आकाश या क्षेपणास्त्राने हा विक्रम केलेला आहे. नेक्स्ट आहे चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चंद्रयान 4 कधी प्रक्षेपित करणार आहे? तर 2028 पर्यंत चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चंद्रयान 4 प्रक्षेपित करणार आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिली थेट म्हणजे व्हिडिओ सुनावणी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयात सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. नेक्स्ट आहे गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्या दलाकडे सोपवली आहे? तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल.
नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिले मिथेन ऊर्जेवर चालणारे रॉकेट जुक-2 लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. G20 इनिशिएटिव्ह समिटमध्ये ग्लोबल आयकॉन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर श्रीनिवास नाईक थारवता. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलाचे भूमिगत पाणबुडी बंकर INS वर्षा कोठे बांधण्यात येणार आहे? तर विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. नेक्स्ट आहे भूमी राशी पोर्टल हा कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात 10 काळे वाघ आहे ते कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा. तर ओडिशा राज्यातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात 10 काळे वाघ आहेत. तर भारतातील हे एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे जेथे काळ्या रंगाचे वाघ आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे देशात दरवर्षी सुशासन दिन कधी साजरा केला जातो? तर 25 डिसेंबर. नेक्स्ट आहे टेक्नो स्मार्टफोनची अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दीपिका पदुकोण. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही टेक्नो स्मार्टफोनची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खेलो इंडिया युथ गेम्स 2024चा शुभांकर काय आहे? वीरा मंगाई. नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने पाट मित्रो ॲप्लिकेशन सुरू केले आहे? तर वस्त्रोद्योग मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे चेन्नई ग्रँडमास्टर्स 2023 स्पर्धा कोणी जिंकली आहे? डी गुकेश. मुलींसाठी KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये मुलींसाठी KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच भारतातील कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे? तर बेंगळुरू विमानतळाचे टर्मिनल 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे बिहार डेअरी आणि कॅपिटल एक्सपो 2023 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर बिहार येथे. नेक्स्ट आहे अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अश्विनी कुमार. नेक्स्ट आहे आदिवासी केंद्रित 2 दिवसीय आदी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली. अलीकडेच चर्चेत असलेले ऑपरेशन समृद्धी गार्डियन कोणी सुरू केले आहे? अमेरिका. नेक्स्ट आहे नुकतेच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सुकृता पॉल कुमार. नेक्स्ट आहे 85व्या वरिष्ठ बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? चिराग सेन. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघात सामील होणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर विटा दानी. तर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघात सामील होणारे पहिला भारतीय तसेच पहिली भारतीय महिला विटा दानी ही ठरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडिया स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार काम करण्यासाठी कोणते राज्य सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे? तर केरळ. नेक्स्ट आहे बोधगया येथे पहिले आंतरराष्ट्रीय संगमंचाचे उद्घाटन कोणी केले? तर दलाई लामा. तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांनी बोधगया येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय संगमंचाचे उद्घाटन केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे क्रॉम्प्टन. तर क्रॉम्प्टन या कंपनीला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे आरक्षणासाठी अपंग वर्गांची संख्या 3 वरून सरकारने किती केली आहे? तर 5. नेक्स्ट इंग्रजी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणी जिंकला आहे? नीलम शरण गौर. कोणती स्पेस एजन्सी 1 जानेवारी 2024 रोजी भारताचे पहिले ध्रुवीय मिशन लॉन्च करणार आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था. नेक्स्ट आहे नुकताच कोणत्या चित्रपटाला गोल्डन बंगाल टायगर पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे? चिल्ड्रन ऑफ नोबडी. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात नमा कार्गो ट्रक सेवा सुरू झाली आहे? तर कर्नाटक. तर कर्नाटक राज्याने नमा कार्गो ट्रक सेवा सुरू केलेली आहे. नेक्स्ट आहे भारताचे अंटार्क्टिका आधारित मैत्री 2 संशोधन केंद्र कधीपर्यंत सुरू होईल? तर याचे योग्य उत्तर आहे 2029 पर्यंत. तर भारताचे अंटार्क्टिका आधारित मैत्री 2 संशोधन केंद्र 2029 पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोजी याकुशो. अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय केले आहे? तर अयोध्या धाम. नेक्स्ट आहे नुकतेच संतोष झा कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहेत? तर श्रीलंका. नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिश दयाल सिंग. मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षात आणणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? महाराष्ट्र. तर फोर्ब्सच्या जागतिक सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडू 2023च्या यादीत भारताच्या कोणत्या एकमेव खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे? तर PV सिंधू. बॅडमिंटनपटू PV सिंधू.
नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत जीपीटीच्या विकासासाठी रिलायन्स जिओ आणि कोणी संयुक्त प्रकल्प सुरू केला आहे? तर IIT बॉम्बे. नेक्स्ट क्वेश्चन आहे UGCने कोणत्या पदवीची मान्यता रद्द केली आहे? MPhil. नेक्स्ट आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? M नरवणे. नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडेच फतेह 2 ची यशस्वी चाचणी केली आहे? पाकिस्तान. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने प्रथमच कोणत्या देशाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी रुपयात पैसे दिले आहेत? तर UAE. नेक्स्ट आहे नुकतीच कोणाची इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉ म्हणजेच युनिड्रॉइटच्या गव्हर्निंग काउन्सिलवर निवड झाली आहे? तर उमाशेखर. नेक्स्ट आहे एक भारत साडी वक्तान उपक्रम खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर वस्त्र मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2022चा राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पंडित गणपती भट. नेक्स्ट क्वेश्चन आहे सलग दुसऱ्यांदा PSC उत्कृष्ट पुरस्कारांमध्ये मिनीरत्न श्रेणीतील प्रतिष्ठित CMD ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला मिळाला आहे? तर प्रदीप कुमार. नेक्स्ट क्वेश्चन आहे सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण कार्यक्रमासाठी आरोग्य दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची एक उत्तर आहे शेफ अमृता रायचंद. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 2023 मधील अतिशय महत्त्वाचे असे 300 प्रश्न पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.